आपण जगभरात बघितलं तर सगळ्यात जास्त केसेस लंग कॅन्सरचे 22 लाख न्यू केसेस आणि 18 लाख दरवर्षी डेथ्स लंग कॅन्सरमुळे आहेत. मी स्मोक करत नाहीये तरी पण मला लंग कॅन्सर होऊ शकतो. नक्कीच होऊ शकतोय. खूप दिवसापासून खोकला आहे, दम लागतोय, खोकल्यातून रक्त पडतंय, छातीत दुखतंय. कोणताही कॅन्सर ना डायग्नोसिस मध्ये डिले झाला तर वाढू शकतो. काही स्पेशलिस्ट अशा असतात जसं की नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग, त्या रिपोर्टला 3-3 आठवडे लागतात. पेशंटसाठी तो रिपोर्ट येई पण आम्हाला ट्रीटमेंटसाठी थांबावं पण लागतं. 2 ते 3 आठवड्यामध्ये स्टेज एवढी चेंज होत नाही. स्टेज 1चं स्टेज 4 होऊ शकत नाही. ओके. त्यासाठी कमीत कमी 6-8 महिन्याचा पिरियड लागतो. स्मोकिंग सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि जो प्रिव्हेंटेबल फॅक्टर आहे. पण आज मी स्मोकिंग बंद केलं, लंग कॅन्सर असेल किंवा ओरल कॅव्हिटी कॅन्सरचं प्रमाण लगेच कमी होत नाही. ते नॉर्मल यायला नॉन स्मोकर सारखं व्हायला 25 वर्ष लागतात. बापरे. पण आता नवीन भरपूर काही लंग कॅन्सरमध्ये गोष्टी आहेत ज्यामध्ये नवीन काही टेस्टिंग पद्धती आहेत. नवीन म्युटेशन आपण कॅच करू शकतो. त्या म्युटेशनसाठी बऱ्याच नवीन थेरपीज अवेलेबल आहेत. सो लंग कॅन्सर टाळण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी अशा कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे.